श्रोते हो, मानवाच्या इतिहासात प्रवासाला नेहमीच विशेष स्थान राहिलं आहे. आदी मानवाच्या पावलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक वाहनांच्या साह्यानं अवकाशात झेपावण्यापर्यंत पोहोचला आहे. मात्र या प्रगतीच्या प्रवासात एक विरोधाभास सतत समोर येतो. ज्या रस्त्यांनी मानवाचं जीवन सुलभ केलं, त्याच रस्त्यांवरचं मानवाचं जीवन असुरक्षित झालं आहे. रस्ते विकासाचे प्रतीक मानले जात असले तरी आज ते अपघात, मृत्यू आणि दुःखाचं केंद्र बनले आहेत. या गंभीर वास्तवातूनच रस्ता सुरक्षा माह या संकल्पनेचा उदय झाला असून तो केवळ जनजागृतीचा उपक्रम नसून मानवी जीवन वाचवण्याची एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह 11 जानेवारी ते 17 जानेवारी असा साजरा करण्यात येतो. परंतु रस्ता अपघातांचे प्रमाण आणि त्यात दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन शासनाकडून यावर्षी 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा रस्ता सुरक्षा माह साजरा करण्यात येतोय. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः युवक आणि मुलांना वाहतूक नियमांबाबत जागृत करणे यासाठी विविध उपक्रम या अंतर्गत राबविले जातात. आजच्या समाजात वेग ही प्रगतीची ओळख बनली आहे. वेळ वाचवणं, लवकर पोहोचणं, अधिक काम करणं या मानसिकतेनं माणूस सतत धावत आहे. मात्र वेगाच्या स्पर्धेत आपण संयम, शिस्त आणि सुरक्षितता या मूल्यांकडे दुर्लक्ष करत आहोत. रस्ते अपघात हे अचानक घडणारे दुर्दैवी प्रसंग नसून ते बहुतेक वेळा मानवी चुकीचे परिणाम असतात. अपघात होण्यामागे निष्काळजीपणा, नियमभंग, अज्ञान आणि बेफिकिरी ही कारणं ठळकपणे दिसून येतात. म्हणूनच रस्ता सुरक्षा माह हा अपघातांवर फक्त चर्चा करणारा उपक्रम न राहता अपघातांची मुळं शोधून त्यावर उपाय सुचवणारी एक सामाजिक प्रक्रिया बनली पाहिजे. भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. मागील वर्षात देशात 4.5 लाख रस्ते अपघातांची नोंद झाली आहे आणि त्यात 1.6 लाखांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे नुकसान व्यक्तीचे, कुटुंबाचे, समाजाचे नसून हे राष्ट्रीय मानवी संसाधनांचे नुकसान आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहनं यामुळं रस्त्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र केवळ रस्त्यांची संख्या किंवा रुंदी वाढवून अपघात थांबणार नाहीत. कारण समस्या पायाभूत सुविधांइतकीच मानवी मानसिकतेत दडलेली आहे. नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे ही भावना समाजात रुजलेली नाही. अनेकदा लोक नियमांना भीतीपोटी मानतात, पण भीती संपली की नियमही संपतात. रस्ता सुरक्षा माहाचा खरा उद्देश ही भीतीची जागा जबाबदारीने घेणं हा आहे. श्रोते हो, 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा रस्ता सुरक्षा माह साजरा करण्यात येतोय. रस्ते अपघातांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वेग. वेग हा माणसाला आकर्षित करतो, पण तोच वेग त्याच्या आयुष्याचा शत्रू ठरतो. आपल्या देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये 60% अपघात वेगावर नियंत्रण न मिळाल्याने होतात. वेगानं वाहन चालवताना चालकाला स्वतःवर नियंत्रण असल्याचा भास होतो, मात्र अपघाताच्या क्षणी हा भास क्षणात संपतो. वेग वाढला की वाहन थांबवण्याचं अंतर वाढतं, प्रतिक्रिया देण्यास वेळ मिळत नाही आणि लहानशी चूकही प्राणघातक ठरते. रस्ता सुरक्षा माहामध्ये वेग मर्यादेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. कारण वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघात टाळता येतात आणि जीवन सुरक्षित राहते. बऱ्याचदा रस्त्याच्या बाजूला नियम पाळा, जीवन वाचवा, वेगावर नियंत्रण, अपघातांवर प्रतिबंध, हेल्मेट घाला, सुरक्षित राहा, आज काळजी घ्या, उद्याचे आयुष्य वाचवा, अपघात क्षणाचा परिणाम आयुष्यभराचा, अशा प्रकारचे संदेश आणि वाहतूक नियम हे समाजाच्या अनुभवातून निर्माण झालेले असतात. प्रत्येक नियमांमागे एखादा अपघात, एखादी चूक आणि त्यातून मिळालेला धडा असतो. मात्र नियमांकडे आपण अनेकदा अडथळा म्हणून पाहतो. सिग्नल तोडणं, चुकीच्या बाजूने वाहन चालवणं, ओव्हरटेक करताना संयम न राखणं हे प्रकार आज सामान्य झाले आहेत. या वर्तनामागे केवळ अज्ञान नसून माझ्यामुळे काही होणार नाही हा अहंकारही कारणीभूत आहे. रस्ता सुरक्षा माह हा अहंकार तोडण्याचा प्रयत्न करतो आणि नियम पाळणे म्हणजे स्वतःच्या तसेच
इतरांच्या जीवनाचा सन्मान करणे आहे हे समाजाला समजावून सांगतो. सीट बेल्ट जीवन रक्षक आहे. रस्ता आपला आहे, जबाबदारीही आपलीच. मद्यपान करून वाहन चालवू नका, जीवाशी खेळू नका. मद्यपान करून वाहन चालवणं हाही रस्ते अपघातांचा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. मद्यपानामुळे निर्णय क्षमता कमी होते, धोका ओळखण्याची क्षमता नष्ट होते आणि प्रतिक्रिया देण्यास विलंब होतो. याचा परिणाम केवळ वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर होत नाही, तर रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप पादचाऱ्यांवर, इतर वाहन चालकांवर आणि त्यांच्या कुटुंबावरही होतो. एका चुकीच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. रस्ता सुरक्षा माह या वास्तवाची जाणीव करून देतो आणि समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो. सुरक्षा संसाधनांचा वापर हा रस्ता सुरक्षेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. हेल्मेट आणि सीट बेल्ट यासारखी साधनं आजही अनेक जण दुर्लक्षाने टाळतात. थोड्याच अंतरासाठी आहे किंवा हळू चालवतो अशी कारणं दिली जातात. मात्र अपघात अंतर पाहून होत नाही, तो क्षणात घडतो. हेल्मेट आणि सीट बेल्ट ही केवळ कायदेशीर बंधने नसून जीवन वाचवणारी साधनं आहेत. रस्ता सुरक्षा माह या साधनांचं महत्त्व अधोरेखित करतो आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यांची स्थिती, प्रकाश व्यवस्था, वाहतूक फलक आणि वाहनांची तांत्रिक स्थिती यांचा अपघातांशी थेट संबंध आहे. खड्डे, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि अस्पष्ट फलक अपघातांना कारणीभूत ठरतात. मात्र प्रशासनावर दोष टाकून स्वतःची जबाबदारी झटकणे योग्य नाही. नागरिकांनीही आपल्या वाहनांची नियमित तपासणी करणं, नियमांचं पालन करणं आणि रस्त्यावर संयम राखणं आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा माह ही सामूहिक जबाबदारी अधोरेखित करतो. श्रोतेहो, रस्ता सुरक्षा माह 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा साजरा करण्यात येतोय. मित्रहो, विद्यार्थी आणि युवक हे समाजाचे भविष्य आहेत. लहान वयातच जर रस्ता सुरक्षेचे संस्कार झाले तर ते आयुष्यभर टिकतात. शाळा महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा माहाच्या निमित्तानं व्याख्यानं, निबंध व पोस्टर स्पर्धा, रॅली, प्रात्यक्षिकं आयोजित केली जातात. वाहतूक पोलीस नियमांविषयी माहिती देतात, जनजागृती फलक लावले जातात आणि नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जातं. या उपक्रमांमुळे विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते. परंतु हे उपक्रम केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न ठेवता त्यातून जीवन मूल्यांचे संस्कार व्हावेत. युवकांनी, पालकांनी स्वतः नियम पाळून समाजासमोर, नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे, तरच परिवर्तन अधिक प्रभावी ठरतं. रस्ता सुरक्षा माह प्रशासन, पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांना एकत्र आणतो. दंडात्मक कारवाईपेक्षा समुपदेशन, संवाद आणि जनजागृती यावर भर दिला जातो. जेव्हा समाज स्वतःवरून नियम पाळतो तेव्हाच रस्ता सुरक्षा खऱ्या अर्थाने साध्य होते. तंत्रज्ञान, कडक कायदे, पायाभूत सुविधाही उपयोगी ठरतात, पण त्याहून महत्त्वाची आहे मानवी मानसिकता. रस्ता अपघात हा केवळ वैयक्तिक दुर्दैवी प्रसंग नसून तो सामाजिक आपत्ती आहे. एका अपघातात केवळ एक व्यक्ती जखमी होत नाही, तर संपूर्ण कुटुंब आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे. सुरक्षित रस्ते म्हणजे सुरक्षित कुटुंबे, सुरक्षित समाज, पर्यायाने प्रगत राष्ट्र. रस्ता सुरक्षिततेसाठी वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनीही चालताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी फुटपाथ उपलब्ध असल्यास नेहमी फुटपाथावरूनच चालावं. फुटपाथ नसल्यास रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावं, जेणेकरून समोरून येणारी वाहनं दिसतील आणि धोका टाळता येईल. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग, पादचारी पूल किंवा सबवेचा वापर करावा. सिग्नल असलेल्या ठिकाणी हिरवा दिवा लागल्यावरच रस्ता ओलांडावा. रस्ता ओलांडण्यापूर्वी डावीकडं, उजवीकडं आणि पुन्हा डावीकडं पाहून मगच पुढं जावं. मोबाईल फोन वापरत चालणं, हेडफोन लावणं, गाणं ऐकत रस्ता ओलांडणं टाळावं, कारण यामुळे आजूबाजूच्या वाहनांकडे
लक्ष राहत नाही. रात्री किंवा कमी प्रकाशात चालताना रिफ्लेक्टर असलेले कपडे परिधान करावेत, जेणेकरून वाहन चालकांना पादचारी स्पष्ट दिसतील. अचानक रस्त्यावर धाव घेणं किंवा वाहतुकीच्या मधोमध थांबणं टाळावं. मित्रहो, शिस्त, सावधानता आणि वाहतुकीच्या नियमांची माहिती याचा अवलंब केल्यास पादचारी सुरक्षितपणे चालू शकतात आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. श्रोतेहो, 1 जानेवारी ते 31 जानेवारी असा रस्ता सुरक्षा माह साजरा करण्यात येतोय. रस्ते अपघातांमधील गोल्डन अवर ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आणि जीवनरक्षक ठरलेली आहे. रस्ते अपघात घडल्यापासून पुढील पहिला 1 तास म्हणजे गोल्डन अवर. या कालावधीत अपघातग्रस्त व्यक्तीस योग्य प्रथमोपचार आणि तातडीचा वैद्यकीय उपचार मिळाल्यास त्याचं जीवन वाचण्याची शक्यता असते. अपघातानंतर शरीरातील रक्तस्राव वाढतो, मेंदूला किंवा अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होऊ शकते आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. अशा परिस्थितीत उपचारासाठी होणारा थोडासाही विलंब जीवघेणा ठरू शकतो. रस्ते अपघातांमध्ये अनेकदा वेळ वाया जाण्याची मुख्य कारणं म्हणजे गोंधळ, गर्दी, भीती आणि निर्णय घेण्यातील विलंब. यामुळे गोल्डन अवरचा प्रभावी उपयोग होत नाही. प्रत्यक्षात या 1 तासाला घेतलेला निर्णय एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. भारतात रस्ते अपघातांमधील गोल्डन अवरचे महत्त्व ओळखून काही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही. उपचार सुरू असताना रुग्णालयात थांबणं बंधनकारक नाही आणि रुग्णालयाने उपचार नाकारू नयेत अशी तरतूद करण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांनी निर्भयपणे मदतीसाठी पुढे यावं. एकूणच रस्ते अपघातांमधील गोल्डन अवर म्हणजे जीवन आणि मृत्यू यांच्यातील निर्णायक टप्पा आहे. शेवटी असं म्हणता येईल की रस्ता सुरक्षा माह हा केवळ एका महिन्यापुरता मर्यादित उपक्रम नसावा. तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नियम पाळणे ही शिक्षा नसून ती जीवावरची गुंतवणूक आहे. प्रत्येक अपघात टाळता येण्यासारखा असतो. ही भावना जर समाजात रुजली तर अनेक जीव वाचू शकतात. म्हणूनच रस्ता सुरक्षा माह ही एक चळवळ आहे जी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते.